अनेक ठराव केलेले आहेत। त्यापैकी महत्त्वाचे ठराव म्हणजे जो अमृत महोत्सव संविधानाचा चालू आहे, त्या निमित्ताने केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती केलेली आहे ठरावाच्या माध्यमाने की आपण घर घर संविधान हा कार्यक्रम राबवित आहात, परंतु घर घर संविधानाची प्रत तुम्ही काही देत नाही। त्यासाठी आमची या संविधान गौरव 23व्या संविधान गौरव सोहळ्याच्या निमित्ताने ठरावाच्या माध्यमाने विनंती असणार आहे की देशातील प्रत्येक घरी 140 कोटी जनतेपर्यंत संविधानाची प्रत जाईल अशा प्रकारचा कार्यक्रम राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने राबवावा ही हा एक ठराव झाला। दुसरी गोष्ट बीड आणि परभणीमध्ये ज्या दंगली झाल्या आणि संविधान विरोधी कृत्य झालं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेला, त्याच आंदोलनामध्ये विजय वाकोडे शहीद झाले। ह्या सगळ्या गोष्टी ह्या संविधान विरोधी आहेत आणि संविधानावर होणारे घाले याच्या दुःखाने ते झालेले आहेत। ही एक बाजू या संविधानाच्या निमित्ताने या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे। संविधानावर ज्या वेळेस चर्चा सुरू झाली होती संविधानाची समीक्षा, त्यावेळेस आम्ही हा कार्यक्रम संविधानाचा गौरव सोहळा चालू केला होता आणि आज 23 वर्षानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही जो गौरव सोहळा सुरू केला होता तो योग्यच होता आणि तो आज खऱ्या अर्थानं त्याचे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील। या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हा भारतनिष्ठ व्हायला पाहिजे, राष्ट्रनिष्ठ होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण या देशामध्ये असणाऱ्या ज्या सत्ता आजपर्यंत होत्या त्यांनी RSSचा छुपा अजेंडा आपल्या या देशामध्ये पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे, त्याला कुठल्याही प्रकारची चव राहिलेली नाही। या देशामध्ये पुन्हा एकदा मनुस्मतीचं राज्य यावं अशा प्रकारचा तो अजेंडा आहे। हा अजेंडा हाणून पाडायचा असेल, सर्वसामान्य माणसांना न्याय मिळायचा असेल तर खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने देशातल्या नागरिकांना दिलेले जे हक्क आहेत त्या हक्काची जाणीव त्यांना झाली पाहिजे। आपण कर्तव्यांच्या बाबतीमध्ये पाहतो की या देशातला सर्वसामान्य माणूस की हा देशनिष्ठ आहे, तो भारतावर प्रचंड प्रेम करतो, या देशासाठी तो कधीही कुर्बान व्हायला तयार असतो। कुठल्याच प्रकारची भारताच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामधली घोषणा तो करत नाही आणि स्वीकारतही नाही। अशा एकनिष्ठ असणाऱ्या माणसाला पण या देशाने दिलेल्या संविधानाची जी काही हक्क आहेत ते प्राप्त होत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे। अशा परिस्थितीमध्ये 75 वर्षाच्या संविधानाच्या या वाटचालीमध्ये हा देशाचा नागरिक अजूनही पाठीमागे राहिलेला आहे। त्याची कुठल्याच प्रकारची उन्नती ती मग आर्थिकदृष्ट्या असेल, सांस्कृतिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल ही झालेली नाही। ही उन्नती करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी देशामध्ये असणाऱ्या सरकारांनी ती केली पाहिजे, ते त्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी संविधानावर उत्कटपणानं प्रेम करायला पाहिजे, त्याच्यावर निष्ठा ठेवायला पाहिजे आणि संविधान आमचं रक्षक आहे या हेतूने या देशामध्ये वाटचाल करायला पाहिजे आणि ते जोरानं झालं पाहिजे। प्रत्येक गल्लीबोळापर्यंत, प्रत्येक वाडी तांड्यापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, शहरापर्यंत, तालुकापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आणि राज्यापर्यंत आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे संविधान जायला पाहिजे। संविधानाचा जागर व्हायला पाहिजे। या देशातला प्रत्येक माणूस हा संविधानाने भारला गेला पाहिजे आणि या देशातल्या प्रत्येक राजकारण्याला हे सांगण्याची गरज त्या माणसाला वाटली पाहिजे की हे संविधान केवळ राजकारण्यांचं नाही तर सर्वसामान्य माणसांचं आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे। ही गोष्ट त्याच्या मनामध्ये जन्म घेतला पाहिजे या गोष्टीनं। त्यासाठी मला असं वाटतं की संविधानाचा जागर
प्रचंड प्रमाणामध्ये जोरात होणं अत्यंत गरजेचं आहे.
एक बायानं राधीला
बाहेर तिची चमकायची धार धन्यवाद खासदार साहेब. प्रकाशदादा कांबळे यांनी गेली 23 वर्षापासून हातोनात प्रयत्न करून ह्या देगा सम्मान सब ईश्वरत्न धर्मराज कांबळे यांच्यातर्फे सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली आहे. साहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केल्यानंतर या देशातील प्रत्येक समाजातील माणूस मग स्त्री असो की पुरुष असो शिक्षणाची दारे खुली झाली. नाहीतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिखण्याच्या अगोदर सुना ज्ञान तो कानों में शीशा डाला जाता था, कई तो कटी जवाब, अरे मुंह को ताला लगाया जाता था, अरे मनुस्मृति का हर एक कानून हमारे खिलाफ था, इसीलिए तो मेरे भीमराज ने उसे खुले आम जला डाला. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शिंदे गटाचे सन्माननीय जलील पटेल साहेब यांची प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती असते. तशीच आज सुद्धा संविधान गौरव सोहळ्याला उपस्थिती लागली आणि या गीतावरती खुश होऊन त्यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण बंधनो, माँ बहने पढ़ने लगी, माँ बहने पढ़ने लगी, आगे 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 बढ़ने लगी, मंत्री कोई पीएम बनी है. आदरणीय उत्तम दादा कांबळे नगर परिषद झोनल ऑफिसर यांच्यातर्फे सुद्धा या चालू असलेल्या गीतावरती 1000 रुपयाची भेट देऊन माझ्या कलावंताचा या गीताचा सन्मान केलाय. त्याबद्दल धन्यवाद दादा. माँ बहने आगे 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 बढ़ने लगी, मंत्री कोई पीएम बनी है, राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है, वरना सती जाति